टोलनाका परिसरात चंदनजीरा पोलिसांची मोठी धाड. अवैध लोखंडी सळी विक्रेत्यांवर कारवाई. 4,49,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आज दिनांक 19 रोजी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात मोहिमेला आणखी वेग देत चंदनजीरा पोलिसांनी नागेवाडी टोलनाका परिसरात मोठी धाड टाकून अवैध लोखंडी सळई विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईत तब्बल 4,49,900 रुपयांच्या विविध स्टील कंपनीच्या लोखंडी सळई जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनानुसार दिनांक 18 मे 2026 रोजी चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी विशेष पथक तयार करून गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील नागेवाडी टोलनाका परिसरात नवनाथ पांडुरंग गवळी राहणार चंदनजीरा जालना हा अवैधरित्या लोखंडी सळई विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत विविध स्टील कंपनीच्या सळईचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी चंदनजीरा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 322/2026 अंतर्गत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस अंमलदार साई पवार करत आहेत. ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख तसेच चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नागरे यांच्या पथकानं सहभाग घेतला. अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ. चंदनजीरा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.